नमस्कार मंडळी, सार्थक भुरके व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गगनगड पाहून आता आपण पुढे निघालोत. देवगडमधील प्रसिद्ध असलेले पोखरबाव गणपती आणि श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराकडे. देवगडपासून 13 किलोमीटर तर दाभोळ गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती असलेले हे अतिशय सुंदर पोखरबाव गणेश मंदिर आहे. आसनावर स्थापित श्री गणेशांची मूर्ती काळ्या पाषाणाची स्थापित केलेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूनेच खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इथे वाहणारा हा झरा मागील डोंगरामधून नैसर्गिकरित्या निघाला असं स्थानिकांचे म्हणणे आहे आणि या झऱ्याला वर्षाचे 12 महिने सतत पाणी वाहत असते. अशा या डोंगराच्या पायथ्याशी स्थापित सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखरबाव म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये भगवान शंकरांची देखील शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. अशी आख्यायिका सांगितली जाते, ही महादेवांची शिवलिंग अनेक वर्षापासून पाण्याखाली होती. नंतर तेथील पुजारींना स्वप्नात दृष्टांत झाल्यानंतर ही शिवलिंग पाण्यामधून बाहेर काढून तिची स्थापना करण्यात आली. या झऱ्यामध्ये भगवान शंकरांची सुंदर अशी ध्यानस्थ बसलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हे मंदिर येथील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान मानले जाते. या मंदिरामध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. पोखरबाव सिद्धिविनायक गणपती मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. झऱ्याचे पाणी अतिशय स्वच्छ आणि या पाण्यामध्ये खूप सारे मासे आपल्याला पाहायला मिळतात. झऱ्याचे पाणी थंड असल्यामुळे मंदिराच्या आवारामध्ये थंडावा आपल्याला जाणवतो. झऱ्याच्या बाजूलाच हनुमानाची कोरलेली मूर्ती, श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर, गजानन महाराजांची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पोखरबावला गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण निघालोत कुणकेश्वरला. कुणकेश्वर हे पोखरबावपासून साधारणतः 11 किलोमीटर वरती आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे कोकणातील अतिप्राचीन एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी, कणकेच्या वनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
मंदिरावरती केलेले कोरीव काम हे प्राचीनतेची ओळख करून देते. सुमारे 1100व्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे मंदिर कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच आपल्याला पाहायला मिळणार नाही. देवगडवरून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावरती कुणकेश्वर हे गाव आहे. मंदिराच्या आवारात नंतर बांधलेले गणपतीचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूलाच श्रीदेव नारायणाचे मंदिर हे देखील आपल्याला पाहायला मिळते. नारायणाची ही मूर्ती अतिशय दुर्मिळ प्रकारची आहे. या मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. श्री कुणकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आपल्याला पाहायला मिळते. कोकणात मिळणाऱ्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केलेला असून बळकटीच्या ठिकाणी काळेभोर दगड आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचे मुख्य 4 वेगवेगळे विभाग आपल्याला पाहायला मिळतात: गाभारा, मुंगसाळ, विश्रांती स्थळ आणि सभामंडप. साधारणतः 1 एकर असलेल्या परिसरामध्ये हे वसलेले सुंदर कुणकेश्वराचे मंदिर आणि त्याचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे. मंदिराच्या बाजूलाच संपूर्ण समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळतो. समुद्रामध्ये असलेल्या दगडांवरती सुद्धा शंकराची पिंडी कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा या ऐतिहासिक प्राचीन मंदिराला तुम्ही कधी भेट देताय? मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.